आणि त्याच्यातून प्रश्न समजून घेतले आणि लवकरच मी सुद्धा याच्यामध्ये म्हणजे त्यातला मी स्पॉइल करणारा नाही, मी नक्कीच काही सुधारणा करण्यासाठी एक बैठक घेऊन काही सूचना देणार आहे. ठीक. दोन समांतर कंपनी कुणाची होती त्याच्यामध्ये मी पडणार नाही. समांतर कंपनी आता हे तुमचे लोकशाहीचे मालक त्यांनी जर टेंडर तिथं भरलं तर त्याला मी म्हणणार का घेऊ नको म्हणून. समांतर कंपनी कुणाची होती दॅट इज बाय द प्रोसिजर. आणि अगर सुभाषचंद्राची जर कंपनी असेल तर ही म्हणजे कुणी कुठेही समजा मी खासदार मी व्यवसाय करू शकत नाही का. त्यांनी जर काम केलं पण काम करू कोणी दिलं नाही ते महत्वाचं आहे. इथं खासदार कोण होतं, चंद्रकांत खैरे आणि टीम यांच्या माध्यमातून अडथळा आले म्हणून काम झालेलं. बरं ठीक. ही वॉज लिडिंग एव्हरीथिंग. ठीक आहे. आपण पाणी टंचाई व्यतिरिक्त इतर जे महत्वाचे मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांवर एक सांगू इच्छितो मी. बरं बोला. इम्तियाज भाई मैं पेट्रोलियम कमिटी में था. 173 कोटी पाची गॅस या शहरापर्यंत आलाय 2 वर्षामध्ये. फक्त मधले 3 ते 4 किलोमीटर जर सोडलं, कारण तिथं काही लोकांनी अडवलेलं आहे नगर अहमदनगरच्या तिथे, म्हणजे पीएनजी गॅस या शहरामध्ये मी म्हणजे मंजूर करून आणला तर तिथं 5-6 किलोमीटर 173 किलोमीटर 2 वर्षात टाकलं. आणि 53 किलोमीटरची वाहिनी अजूनही अडखळलेली आहे. आणि हे पाणी इथं येईल पण ते डिस्ट्रीब्युशन मध्ये प्रॉब्लेम आहे. बरं, अंमलबजावणी नेमकी कशी होईल. आणि समांतर मध्ये काय झालं, समांतर मध्ये तत्कालीन अधिकारी नगरसेवकांना सांगायचं इथं पाणी टाक, म्हणजे इथं लाईन टाक, इथं लाईन टाकून देते. म्हणजे विदाऊट परमिशन्स, विदाऊट कंट्रोलिंग द सगळं हे झालेलं काम आहे. म्हणून डिस्ट्रीब्युशनचे प्रॉब्लेम्स आहे. बरं, म्हणजे नियोजनाचा पण विषय आहे, त्या नियोजन अंमलबजावणीचा पण नियोजन आणि अंमलबजावणी. येस ठीक आहे. बरं, पुढचा मुद्दा एक विचारायचा होता तुम्हाला की छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी टंचाईच्या व्यतिरिक्त अनेक अशा मुद्द्यांवर सातत्यानं बोललं जातं की ज्या मुद्द्यांना प्रकर्षाने महत्व देण्याची गरज आहे. सामाजिक सलोखा हा त्यातला एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे राज्यभरात गेल्या काही भागांमध्ये अशा घटना घडल्या की ज्यामुळे ते सोशल फॅब्रिक कुठेतरी बिघडते की काय, तो सामाजिक परिस्थिती जी आहे ती बिघडते की काय असं वाटलं. त्याबद्दल नेमकं भागवत कराड यांना काय वाटतं. पाण्यामुळे सामाजिक सुरक्षा नाही, पाण्याचा विषय नाही म्हणते मी, वेगळा विषय. सामाजिक सलोख्याच्या दृष्टीने, सामाजिक सलोखा राखण्याच्या दृष्टीने, सगळ्याच बाबींवर प्रकाश टाकण्याच्या दृष्टीने काय नेमकं केलं गेलं पाहिजे असं वाटतं. कारण गेल्या काही काळात अशा भरपूर घटना घडल्या की ज्यामुळे सामाजिक सलोख्यावर ताण येतो की काय असं वाटलं. त्याबद्दल काय वाटतं.